आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या रिपोर्ट प्रमाणे मोनिकाच्या पोटात जे बाळ आहे ते आपल्याच घराण्याचं आहे। प्रीतम यार तुझं नशीबच खराब आहे। किती छान सुरू होता या दोघांचा संसार यार। हे मोनिकाने ना सगळी सगळी गडबड केली। नशीब नशीब पारूने त्याला तिच्या घरी राहायला जागा दिली। आता आईने हाकलल्यानंतर तर कुठे गेला असता देव जाणे। मला प्रीतम बाबा उघडतो मी गेट लवकर उघडा, मला आईशी बोलायचं। प्रथमेश यांना पकड। हो प्रथमेश गेट उघड ना यार, मला जायचं आईशी बोलायचं। अरे काय करतात तिकडे? मी चढून जाईन ना, मी आधीच सांगतो त्यांना बोल। हो हॅलो आदित्य सर, प्रीतम सर आउट ऑफ कंट्रोल झालेत। गेटवर दारू पिऊन खूप धिंगाणा घालतायत। काय? गेटवर दारू पिऊन खूप धिंगाणा घालतायत। तुम्ही त्याला तिथेच थांबवा, मी आलो। बरं लवकर या तुम्ही। अरे यार प्रीतम प्रथमेश उघड ना, नाही तर मी चढून जाईन ना, मी आता कोण आहे? बघ अरे मामा, प्रीतम बाबा, मग मला आईशी बोलायचं। ओ आपण आईशी बोलू। हे घ्या प्रथम हे जरा टाकून दे। मला पाहिजे। आनंद तुम्ही काळजी करू नका, मी आहे। मी आदित्य बाबांना फोन केलेला आहे। बरोबर आदित्य बाबा मी यांना आतमध्ये घेऊन जातो, तुम्ही दरवाजा घ्या। ओके ओके चला चला आपण करू सोय। चला 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 बोलायचं आहे। हो हो चला 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 दरवाजा लावून घ्या। चला हो 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 हळू 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 तिकडे जायचं, इकडे कुठे घेऊन चाललं? ऐका प्रीतम बाबा, ऐका। आता तुम्ही ज्या अवस्थेत आहात त्या अवस्थेत आईला मॅडमना भेटणं चांगलं नाही। ऐका ऐका ऐका, प्रीतम सर वा, तुम्ही माझ्या घरी चला, उद्या सकाळी तुम्ही आईला मॅडमला भेटायचं। आता भेटायचं। बास काय काय चाललंय? अगं दारू पिले काय बा तू एक काम कर, तू 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 गणीकडे जा, घरला तो एकटाच आहे। तू जा, मी बघते यांना। अगं नीट सांभाळ त्यांना। होय तुझा सावकाश सावकाश मला घरी जाऊ। शांत 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 व्हा तुम्ही, शांत। ए बघा तुमचा आवाज जर का देवी आईंपर्यंत पोहोचला ना तर समधी गडबड होईल। तुम्ही प्लीज आरडाओरडा करू नका, तुम्ही शांत व्हा, शांत। तुझ्या देवी आई पर्यंत आवाज पोचवायचं मला। आईला देवी किल्लास कर। शांत काय शांत हो? किती मोठं नाव आहे ना आईचं समाजात, सगळ्यांना समजून घ्यायचे, सगळ्यांना। मी कोण आहे? हा माणूस आहे ना। हा अगं पण तिचं मुलगा पण आहे ना, मी मला का नाही समजून घेते? काही ना, मला तिची माफी मागायला जायचंय। नाही तुम्ही शांत व्हा। बघा माझ्याकडे बघा प्रीतम सर, या अवस्थेत देवीने जर का तुम्हाला बघितलं ना तर त्या आमच्या घरात बी ठेवणार नाही तुम्हाला। ऐका ना माझं, शांत व्हा तुम्ही। आज बोललं पाहिजे आईशी मला। सर ऐका ना माझं। चुप्प बस जरा। नाही मला आईकडे घेऊन चल ना यार। तिने काही शिक्षा दिली ना तरी चालेल मला आता। गप्प बस। पण मला लांब राहणं सहन नाही होत। प्रिया माझी बोलत नाही,
कोण विश्वास ठेवत नाही माझं प्लीज घेऊन जा. आज बोलू दे मला. आई मला शांत बस. आईला कळायच्या आत आपण याला तुझ्या घरी घेऊन जाऊ. चल आदित्य, त्याला आत्ताच्या आत्ता इकडे घेऊन ये. आईला अगं त्याची अवस्था तरी बघ ना जरा. जरा धिनानं घे. आदित्य सर, आता काय करायचं? अव्वा, हा का चढवतोय? डान्स करतोय का? दामिनी नाही, 2 मिनिटासाठी मला असं वाटलं की मला चक्कर येते, पण हाच डोलतोय बघा ना. मी इथे सगळ्यांना सॉरी बोलायला आलो. मी ज्या काही चुका केल्यात की नाही मला माहित नाही, पण मी सॉरी बोलायला आलोय सगळ्यांना. त्या चुकांमुळे माझं घर उद्ध्वस्त झालं. माझी बायको माझ्यापासून दूर निघून गेली. माझ्या आईला तर माझ्याकडे बघावं सुद्धा वाटत नाही. तिच्या लाडक्या प्रीतमकडे ती बघत पण नाही आहे. नाही आई, अरे मला फक्त बोलायचं आहे प्लीज. आज बोलू दे ना यार, आज बोलू. मी खरं तर ना मी तुझा गुन्हेगार आहे. माफ कर. मी प्रेम करतो का तुझ्यावर? अजूनही करतो. माझा खूप विश्वास आहे तुझ्यावर प्रिया. ही गोष्ट जर तुझ्या बाबतीत घडली असती ना तर मी स्ट्रॉंगली उभा राहिलो असतो तुझ्या पाठीशी. खूप स्ट्रॉंगली उभा राहिलो असतो. तू काय केलं? तोंड फिरवलं. आईने पण तोंड फिरवलं. मी इथे तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला कळतंय का? आई